नाशिकच्या वॉर्ड क्रमांक 24 मध्ये संथगतीनं मतदान सुरू आहे। एका मतदाराला 5 मिनिटं वेळ लागत असल्याने आक्षेप घेण्यात आलाय। या आक्षेपानंतर अधिकाऱ्यांनी ईव्हीएम बदललं असल्याचं देखील कळतंय। शिवसेना उमेदवार प्रवीण तिदमेंच्या आक्षेपानंतर हे मशीन बदलण्यात आलेलं आहे। प्रभाग क्रमांक 26 मधील मॉडर्न स्कूल मतदान केंद्रावर अर्धा तास हे मतदान थांबलेलं होतं। तर एकेका मतदाराला 5 मिनिटं लागत असल्याने यावर आक्षेप घेण्यात आलेला आहे आणि या आक्षेपानंतर जे मशीन होतं ते बदलण्यात आलेलं आहे। या ठिकाणी अर्धा तास हे मतदान थांबलेलं होतं। तर एका मतदाराला 5 मिनिटं वेळ लागत असल्यामुळे आक्षेप नोंदवला गेला आणि त्यानंतर ही मतदान प्रक्रिया थांबवण्यात आली आणि त्यानंतर तिथलं मतदान हे सध्या संथ गतीनं सुरू आहे अशी माहिती मिळते। नाशिकमधली ही बातमी। तर नाशिकच्या वॉर्ड 24 मध्ये संथ गतीनं मतदान सुरू आहे। आक्षेप घेतल्यानंतर अधिकाऱ्यांनी ईव्हीएम बदललेला आहे। एका मतदाराला मतदान करण्यासाठी 5 मिनिटं लागतायत आणि त्यामुळे काहींनी आक्षेप घेतला आणि आक्षेप घेतल्यानंतर हे ईव्हीएम मशीन बदललं गेलंय।